नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार आहे, सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न. कारण की बंधू भगिनींनो, बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आलेला नाही. 8व्या हप्ता संदर्भामध्ये GR निघालेला आहे. GR निघून पण हप्ता का येत नाही, शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारले जाणारा प्रश्न आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला असं सांगण्यात आलेले. शेतकरी बंधू भगिनींनो, रामनवमी सणानिमित्त म्हणजे 25 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज किंवा उद्या वितरण होणार आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा हप्ता कोणाला वितरण होणार आहे? 21व्या PM किसानच्या 21व्या हप्त्याला जे शेतकरी पात्र आहेत, महाराष्ट्रात 90,42,241 हा आकडा आहे. ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून जे शेतकरी नोंदणी करण्यात आलेले या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये पीक विम्यासंदर्भामध्ये प्रश्न मांडलेले आहे. पीक विम्यासंदर्भामध्ये राहिलेला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान ह्या योजनेसंदर्भामध्ये एक बैठक पार पडली. त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरणासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आहे. म्हणजे फिक्स अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे, हे 99% खरं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, असेच नवनवीन नमो शेतकरी योजनेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.